नमस्कार, आवाज़ इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। माता रमाई अंबेडकर जयंती के अवसर पर मुंबई में कई प्रकार के सांस्कृतिक और सामाजिक कार्यक्रम आयोजित किए गए। इसी पहल में सातारकर प्रतिष्ठान के सचिन कामले ने एक भव्य रैली निकालकर माता रमाई को श्रद्धांजलि अर्पित की। इस मौके पर चैम्बूर के पीएल लोखंडे मार्ग पर मातोश्री रमाई उत्कर्ष मंडल ने महिलाओं के सम्मान में विशेष समारोह का आयोजन भी किया। वहीं आरपीआई आठवले पार्टी की ओर से वृद्ध वंदना और त्रिशरण लेकर माता रमाई को नमन किया गया। समाज उत्थान और महिलाओं के सशक्तिकरण को लेकर आयोजित इन कार्यक्रमों में हजारों की तादाद में लोग सक्रिय रूप से शामिल रहे। ज्या माऊलीने आपलं संपूर्ण आयुष्य कष्टाने जगली आणि दुसऱ्यासाठी तिने आपला सगळा त्याग केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं पद मिळवून त्यांनी आपल्या सगळं समाजाचा उद्धार केला। या उद्धारासाठी ज्या बाईने आपल्या स्वतःच्या खस्ता खाऊन आपल्या मुलांना देखील मुलांची आहुती देऊन स्वतः बाबासाहेबांसाठी झटली, समाजासाठी झटली आणि समाजाची माता झाली। एवढंच मी सांगेन, त्या माऊलीचा आपण कष्ट विसरता कामा नये, तिचा त्याग विसरता कामा नये। या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांचा 127वा जयंती महोत्सव पीएल लोखंडे मार्गावरती आणि संबंध महाराष्ट्रामध्ये साजरा होत असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वार्ड क्रमांक 150 च्या वतीनं या ठिकाणी हा जयंती उत्सव साजरा होतोय। या जयंती उत्सवाला महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षा जयश्रीताई उपशाम, त्याचप्रमाणे या ठिकाणी समाजसेवक भारत माने रिपब्लिकन पक्षाचे चेंबूर तालुका उपाध्यक्ष दयानंद कांबळे, त्याचप्रमाणे सोन्या आणि निलेश कांबळे आणि सगळे भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सिद्धार्थ रणपिसे गुरुजी, नयनीत गुरुजी, काळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि लोखंडे मार्गावरती सर्व 150चे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत। आणि रमाईचा त्याग या आपल्याला या कुठून हे सगळं सुख वैभव प्राप्त झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सावलीसारखी साथ दिली आणि ह्या त्यागाचं बलिदान आपण प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी ते शिकलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे। आणि ह्या ज्या लोकांनी आपल्या समाजासाठी त्याग केलेला आहे त्यांच्या जीवावरती आज आपण हे सगळं सुख वैभव भोगतो आहे, त्यांचा त्याग विसरता कामा नये।